भाऊ नमस्कार. नमस्कार. आता तुमच्या शेतामध्ये पपईचं नुकसान झालेलं आहे. हा सातबारा कोणाच्या नावावर आहे? वडिलांच्या नावावर आहे. काय वडिलांचं नाव? वडिलांचं नाव शांताराम नतू फुटाणे. सर्वे नंबर माहिती आहे काय? 363 आहे. किती एकर पपईची लागवड केलेली आहे? ही जवळपास 1.5 एकर आहे. 1.5 एकरमध्ये पपईची लागवड केलेली आहे. जवळपास 2000 झाडं आहेत. किती रुपयाचं नुकसान झालं? जवळपास आता बागाचं हे पाहता याला लागलेली आहेत झाडं, म्हणजे सेटिंगमध्ये आहेत. फळधारणा काही ठिकाणी फुलं आलेली आहेत. 1 ते 3-4 महिन्यात आपलं उत्पादन चालू होणार होतं. तर एकंदरीत पाहता फळाच्या झाडाच्या याच्यानुसार 200 ते 250 झाडांची कत्तल झालेली आहे आपल्या इथं. तर ती पाहता आणि झाडाचं जे काही उत्पन्न आहे, एका झाडाचं किलो मागे जर उत्पन्न पाहिलं, तसं जर पाहिलं तर जवळपास 2 लाखाचं नुकसान, आपले आर्थिक नुकसान झालेलं आहे. पोलीस स्टेशनला काय फिर्याद? हो, पोलीस स्टेशनला NC दिलेली आहे कालच. तर ते पण बोलले की कोणी केलं काय, तुम्हाला काय तसं काय वाटतंय का? तर आजूबाजूचा कोणावर संशय वगैरे नाही, तसा काही वाद आपला कोणाबरोबरच तर नाही. पपईची झाडं तोडली, तुमची ही पाईपलाईनचे पाईप तोडले ठिबकचे. नाही, तसं काही कोणाबरोबर वादच नाही. म्हणजे जसं आम्हाला आठवते किंवा इथं आम्ही राहतोय आता वर्ष झालं, कोणाशी कुठल्याच प्रकारचा वाद काही झालेला नाही. त्यामुळे कोणी केलं असं सांगू शकत नाही. पोलीस स्टेशनला पण गेलो होतो, पोलिसांनी पण विचारलं, पण तेच होतं ना, कोणाचं नाव घेणार ते. तुमचे वडील किती वर्ष शेती करतायत? वडील म्हणजे जसं आता मला जसं का ते माझं वय 30 आहे. म्हणजे जेव्हापासून मला आठवते आतापर्यंतची पहिली घटना? हो, पहिलीच घटना. याच्या आधी कधीच नाही. याच्या आधी 2 वर्षापूर्वी पण इथे पपईच होती, पण त्यावेळेस पण काही एका झाडाचं पण काही नुकसान झालेलं नव्हतं. पण हे आता पहिल्यांदाच झाले. म्हणजे मला जसं आठवतंय म्हणजे एवढा जो काय आमचा परिसर आहे मुक्त्या डाब्याच्या इथला, तेवढ्या भागात हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहिला, आणि तो पण आमच्याच बाबतीत घडला. तुमची काय मागणी? मागणी काय नाही, तेच आर्थिक नुकसान जे काही झालं आहे त्याला जर काही भरपाई जर भेटत असेल शासनाकडून म्हणा किंवा काय, तर ती काही राजकीय दृष्ट्या आकस ठेवून वगैरे काही असं होऊ शकेल? राजकीय दृष्ट्या पाहिलं तर तसं काही वाटत नाही, कारण की राजकारणात तसं एवढं काही. ग्रामपंचायत निवडणूक झाली मध्यंतरी, नाही कुठल्या गटाची बाजू घेतली किंवा असं काही? नाही, राजकारणात जास्त काही ॲक्टिव्ह नाहीच. आता जो काही आपले जे काही आहेत ते पहिल्यापासून ते काही सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही म्हणजे पक्षाचं म्हणा किंवा काही, त्याचा काही विषयच नाही. ग्रामपंचायत निवडणुकीला कोणाच्या बाजूने काम केलं? ग्रामपंचायतीला जे काय आता आहे त्यांच्याच बाजूने, बाबू पाटील यांच्यावर. म्हणजे कुठला राजकीय आकस किंवा निवडणुकीचं वातावरणातून काही झालं असेल असं अजिबात शंका नाही? एवढे ऍक्टिव्ह म्हणजे होतं जे काय आहे आपलं तेवढ्या पुरतं तेवढं. अच्छा, मतदान केलं, विषय संपला. मतदान केलं, विषय संपला. प्रचार जरी करायचा म्हटलं तर तो तेवढ्या पुरता. आपल्या काय कोणाची राजकीय दुश्मनी घेऊन नाही, दुश्मनी घेऊन जे वाटलं त्या ठिकाणी योग्य मतदान केलं. ज्याचं विचार पटले आपण त्यांना मतदान केलं, बाकी काहीच नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शांताराम नतू फुटाणे. आता तुमची पपईची बाग आहे, ही कोणी तोडली वगैरे काय? काय तर रात्री कोणी तोडली, काय त्याचं काय सांगता नाही. काय आजूबाजूला कोणाची दुश्मनी वगैरे? काहीच नाही. अरे मग असं अचानक आता काय केलं म्हटलं काय. किती झाडं तोडलीत? 200 ते 250 झाडं आहेत. किती महिन्याची झाडं होती ही 5 ते 6 महिने झाडे. किती रुपयाचं नुकसान झालं? हे आता तरी ती मग 25 रुपयाला हुंडी आणलेली. अच्छा. आता बाकीचा खर्च वगैरे काय आता असं तर एवढं कोणी मग तुमच्या लक्षात कधी आलं? हे सकाळी औषध दवा मारा आल्यावर आलं ना ते. नाही, आता कसं आहे, कोणी तोडली हे आपल्याला माहित नाहीच आहे. नाही, पण कोणाशी आजूबाजूला भांडण, कोणाचं काय नाही, काय नाही, किंवा काय ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय? नाही, काहीच नाही, तसं काहीच नाही. असं विनाकारण कोण कसं काय करलं? आता बाजूची एवढी तुमची अख्खी बाग आहे, सगळी किती एकर बाग आहे? 1.5 एकर आहे. मग आता 1.5 एकरपैकी 200 झाडं तोडली, याच्या पाठीमागे कोणाचा हात असू शकतो? नाही, तसं काही नाही सांगता येत. नाहीच वाटत असं कोणी काही करायला. असं आता इथं मस्त आम्ही 25 ते 30 वर्ष झालं राहतो, पण असं काही कधी नुकसान झालेलं नाही. म्हणजे पहिल्यांदाच असं? हे पहिल्यांदाच झालं. कोणावर संशय पण नाही? नाही. पोलिसांना कंप्लेंट केली? कंप्लेंट केली. मग पोलीस काय म्हणाले? शोधतायत? हा, पाहू मग आता ते पोलीस येऊन गेले का? नाही, तक्रार नोंद केलेली. पोलीस घटनास्थळी नाही आले? नाही. तुमची मागणी काय? मागणी काय आता, काय असणार नाही मागणी. झालं ते झालं, काय आता मागणी. एवढं नुकसान झालं तर तुम्ही हसताय, दुःख नाही?
आज काय झाले हो काय त्याला काही इलाज आहे. आपण आता हे शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवायचं काम आहे. जो कोण असेल नराधम तो काय शेतकऱ्याच्या पोटचा असेल का हो? आता काय असं शेतकरी एक तर अगोदरच खूप अडचणीमध्ये, शेतामध्ये पिकवलेलं पिकाला बाजारभाव नाही शेतामधल्या, आणि हे असं नुकसान केल्यावर काय त्याला इलाज आहे. झाले हो काही हे नाही ना करता येत. काही सहन करायचं, सहन करायचं, गप्प राहायचं, शोधायचं नाही. नाही शोधलं तर शोधू, पण आता शेवटी त्याला पण दम आहेच ना. काही उपटलीत ते काही तोडलीत का मोडलीत? दुश्मनी जर नाही म्हणायचं, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.